नमस्कार. आता आपण श्री गजानन महाराज मंदिर या ठिकाणी आहोत. अतिशय छान असं नियोजन या ठिकाणी पाहावयास मिळतं आहे. हजारो भाविक या ठिकाणी दर्शन सकाळपासून येऊन गेले, तर नक्की आपण काय माहिती सांगा. नमस्कार. श्री गजानन महाराज मंदिर तळेगाव दाभाडे इथून आज आपण इथं भेटतो आहे सर्वजण. 148वा गजानन महाराजांचा प्रकट दिन इथे साजरा होतो आहे आणि जवळजवळ मंदिराला पण 30-35 वर्ष आज पूर्ण झालेली आहेत. तर त्याच्यानिमित्त जी काही आजची गर्दी झालेली आहे, आत्तापर्यंत अंदाजे 10,000 लोक जेवून इथं गेलेले आहेत आणि नुसते दर्शन घेऊन गेले, त्यांचा आकडा वेगळाच आहे. तरी आमच्या सगळ्या मंदिराच्या सर्व कार्यकर्त्यांना, सर्व भाविक भक्तांनी सेवा करण्याची जी काही संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि आता एक मला सांगा की ह्या जे आता प्रकट दिन आहे त्याचं नियोजन हे केव्हापासून घडतं आणि कोणते कार्यकर्ते कोणत्या पद्धतीने कसं काम करतात, काय सांगू? हे गजानन महाराजांचा प्रकट दिनाचा जो काही कार्यक्रमाचं नियोजन आहे ते सुमारे महिना ते दीड महिना अगोदरपासून घडतं. तर प्रशासकीय कामं, परत त्याच्यानंतर जेवणाची कामं किंवा बाकी इतर रांगेची कामं असतील किंवा व्यवस्थापकीय जी काही कामं आहेत, तर त्याचं नियोजन प्रत्येक वेगवेगळ्या व्यक्तीकडे दिलेलं असतं. आणि हा कोणाचा वैयक्तिक एकाचा कार्यक्रम नाही आहे. तर हा जो काही कार्यक्रम यशस्वी आणि सक्सेसफुल झाला आहे, तर त्याच्या मागे शेकडो कार्यकर्त्यांचा हात त्याच्या मागे आहे आणि सगळ्यांच्या चांगल्या व्यवस्थापनामुळे हा आज आपण कार्यक्रम इथे यशस्वीपणे साजरा करतो आहे. नक्कीच धन्यवाद.